हरीचा देव हे पाण्यात गेला कसा 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 सांग पिझ्या हरीचा चेंडू सांग पिझ्या हरीचा चेंडू पाण्यात गेला पाण्यात गेला कसा सांग ना पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा हे सांग ना पाण्यात गेला कसा हे सांग ना पाण्यात गेला कसा हा जीव माझा हा जीव हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झाला विडा पीस झाला विडा पीस झाला विडा पिसा सांग ना पाण्यात गेला कसा हे बाई 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 कसा बाय 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 पाण्यात गेला कसा हे सांग ना सांगना वा वा लय बी कोरडा नको वाटाय म्हणून एखादी झलक द्यायला लागते. हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झाला विडा पिसा सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला आणि मग वारीच्या वाटेवर काही संत गेले आणि तुकोबारीची नजर त्यांच्याकडे गेली. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मजा आठवा मूड लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आणि मग जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घ्यायला आला. तुका अरे चल तुकोबाऱ्या सांगता देवा अरे जायचं नाही नाही देवा तसं नाही जायचं. देव घ्या कोणी देव घ्या कोणी आव का आला घरपुसोणी लोक म्हणली देव न लगे देव विठोबा 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 सांगतो तुका अरे तुझ्यासाठी आलो यांच्यासाठी नाही आलो. चल देवा अरे पाहुणा विनमुख जाता कामा नये काहीतरी पाहुणचार करावा लागेल. देवाचा हात जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी धरला आणि तुकोबाऱ्या देवाला आपल्या घरी घेऊन आले. निर्याण काळ प्रसंगात देवाचं पहिलं पाऊल तुकोबाऱ्यांच्या घरात पडलं आणि तुकोबाऱ्यांच्या मुखातून अभंगाचं पहिलं पाहुणे घरासी 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 पाहुणे घरासी
पाहून घरासी पाहून घरासी पाहून घरासी पाहून घरासी पाहुणे 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 घरासी हे आद्याने ऋषिकेचे आज आले ऋषिकेशी हे आद्याने ऋषिकेचे आज आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार हे हो काय करू उपचार 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 पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करोपचार कोप मोडकी जर सजनाव. या ठिकाणी अल्पशा बुद्धीना अभंगाचं चिंतन तुमच्यासमोर मांडत असताना एका चरणाचा विचार. या ठिकाणी थोडंसं वेळेचं बंधन आहे. या ठिकाणी 15 मिनिटात आपल्याला सेवा संपवायची. राहिलेल्या 15 मिनिटात छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजे या दोन्ही विषयाला स्पर्श करत सेवेला पूर्णविराम देणार आहे. जगाचा मालक तुकोबारांच्या घरी पाहुणा आला, कारण अखंड 42 वर्ष तुकोबारांनी भगवंताचं नामस्मरण केलं. म्हणून जगाचा मालक आला. आपल्या घरी देव येणार नाहीत, पण देवाच्या चरणाजवळ जायची संधी तुम्हाला आम्हाला आहे. पण जे तुकोबारींनी केलं ते आम्हाला करावं लागेल. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. बोला पुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाज महाराज धर्मवीर समाज. हर हर पवन सूत हनुमान. की जय. ज्याची कीर्ती साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या तरुणा महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची भूमी. महाराष्ट्राची भूमी म्हणजे त्यागाची भूमी. राजे राजे तुम्हाला हे स्वराज्य निर्माण करायचं. राजे राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत. राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत. आणि आई साहेबांची नजर कोंढाण्याकडे गेली. ईशान्येकडे असणारा कोंढाणा
राजा त्या कोढाण्यावर फडकणाऱ्या त्या दुश्मनांचं निशाण, राजा त्या कोढाण्यावर असणारं दुश्मनांचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदने असावी मा साहेब, मग राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोढाण्यावर. राजा म्हणतात, आई साहेब, पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेलेले आहेत आणि या 23 किल्ल्यांपैकी महत्वाचा गड किल्ले कोढाणा आहे. या कोढाण्यावर फडकणाऱ्या दुश्मनांचं निशाण आई साहेबांना हैराण करत आहे. इथं भगवा फडकला पाहिजे ही मनोमन इच्छा आहे. यसाजी कंक, बहिरजी नाईक, हम्मीरा होयते, तानाजी मालुसरे, एक एक मावळा शुभा राजांनी सोबत घेतला. राजा म्हणतात, आई साहेब, राजा घ्याल का कोढाणा? राजा म्हणतात, आई साहेब, येत्या अष्टमीला कोढाण्यावर भगवा फडकलेला असेल. शुभा राजांनी शब्द दिलेला आहे, येत्या अष्टमीला कोढाण्यावर भगवा फडकलेला असेल आणि मग युद्धाची तयारी झालेली आहे. ऐका, कोढाणा कुणी राखला? कोढाणा राखला उदयभान राठोडानं. 2000 कडवे राजपूत आणि यांचा मोरक्या उदयभान. 60 फुटाचा देह, एका वरात 10 जण खलास करणारा, एका वरात ढाल तोडणारा भयानक उदयभान. आजपर्यंत एक युद्ध हरलेला त्यानं राखला कोढाणा. आई साहेब, आम्ही घेतो कोढाणा. येत्या अष्टमीला कोढाणा आमच्या सत्तेत असेल. आई साहेब, कोढाणा घेण्याचं ठरलेलं आहे आणि कोढाण्याला घेण्याचं ठरलं असताना 3 लोक गडावर आलेली आहेत. सूर्याजी मालुसरे, तानाजी मालुसरे आणि मामा शेलार मामा. राज 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 येताना, अरे बोल राज, रायबाचं लग्न काढलं या, पोराचं लग्न काढलं या आणि पोराच्या लग्नाच्या निमंत्रणाच्या अक्षता द्यायला आलो या. हो शुभा राज, यावं लागतं या. राज म्हणतात, ताना, तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न काही वेगळं आहे का? रायबाच्या लग्नाला शुभा येणार. आई साहेब, लग्नाची जय्यत तयारी करा, आम्ही जाणार रायबाच्या लग्नाला. राजा घ्या घ्या निमंत्रणाच्या अक्षता आणि या येत्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे. ज्या दिवशी राजांनी शब्द दिला आईला कोढाणा घ्यायचा, ती तिथी म्हणजे अष्टमी आणि रायबाचं लग्न अष्टमीला. राजा म्हणतात, तानाजी थांब, अष्टमीला आणि मग नाही जमायचं. ओ राज, 2 तोंडांनी काय बोलता? आता म्हणता येणार आणि आता म्हणता नाही येणार. अरे ज्या दिवशी अष्टमी आहे त्या दिवशी तो कोढाणा घ्यायचा बघ. ते दुश्मनाचं निशाण आईच्या डोळ्याला जखमा करून जात आहे, तिथं भगवा फडकवायचा बघ. भगव्यासाठी लढणारा राजा. दादा, हा महाराष्ट्र कसा उभा राहिला? हा महाराष्ट्र सगळ्यांना घेऊन उभा राहिला. तुमच्या गावकऱ्यांचं आणि या सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद आहे की यांनी माझी जात धर्म पंथ न पाहता तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं, म्हणून तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. कुणाच्या मनात नाही आलं कबीर महाराज जात कोणत्या जातीचा आहे. दादा, आम्ही कोण्या जातीचे आहेत हे महत्वाचं नाही, आम्ही महाराष्ट्राच्या मातीत आहेत ही गोष्ट महत्वाची आहे. आणि खरं सांगू, हा कबीर महाराज काय जन्माला आलाय माहिती नाही, पण मरताना हिंदू म्हणून मरणार आहे आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे. दादा, ये भूमि किसकी है? ये भूमि हिंदू की है. ये भूमि किसकी है? ये भूमि प्रभु रामचंद्र की है. माँ, ये भूमि सांता की नहीं, ये भूमि संतों की है. संतांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेला महाराष्ट्र. राजे म्हणतात, आई साहेब, रायबाचं लग्न येत्या अष्टमीला आणि कोढाणा घ्यायचा अष्टमीला. राज, काय झालं? अरे कोढाणा घ्यायचा येताना
घ्यावा लागल. नाही राज, तुम्ही पाहिजे माझ्या रायबाच्या लग्नाला. राज, कोढाण्याचा प्रश्न आहे ना, मग असं करायचं का, मी जातो कोढाण्यावर आणि तुम्ही यायचं रायबाच्या लग्नाला. कोण म्हणतो? राजा, मी जातो कोढाण्यावर आणि तुम्ही या रायबाच्या लग्नाला. ए तानाजी, वरबा पैस. बाप पाहिजे असतो मुलाच्या लग्नात अक्षदा टाकायला. राज, काय झालं? ए ताना, उदयभान राठोडानं राखलाय गड. 2000 कडवे राजपूत यांचा मोरख्या उदयभान लय खतरनाक. एक वार केला की छातार सोलतो, एक वार केला की ढाल तोडतो. लय भयानक आहे. राज, असू द्या उदयभान 60 फुटाचा, एका वरात 10 जण खलास करत असत, एका वरात ढाल तोडत असत. राज, पण तानाजी बी महाराष्ट्रातल्या मातीचा आहे. द्यायला थोडा इफेक्ट द्या. जातो हा तान्हा आणि घेतो तो कोढाणा. तानाजी, रायबाचं लग्न आहे, पोराचं लग्न आहे तुझ्या. अरे बाप पैस. राज, अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न. राज, राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. पण आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाच. आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. द्या राज. जातो हा तान्हा आणि घेतो तो कोढाणा. राज काही इडा देत नाहीत आणि मालुसरे ऐकत नाहीत. तानाजी मालुसरे गुडघ्यावर बसले. राज, द्या ना इडा. एकदा दोन्ही पक्वाजांसाठी टाळी वाजवा. बारीक आवाज ठेवा म्युझिकचा, कमी करा म्युझिकचा आवाज. शेवटची 5 मिनिटं सोबत चला. म्युझिकचा आवाज कमी करायचा, स्वर वगैरे सगळं बंद करा. हा बस. खरंच महाराज, दोन्ही पक्वाजांनी आज वातावरण केलं बरं का. आणि तुमचा स्वभाव मला का आवडला. खरा कलाकार तोय जो दुसऱ्याला आदर देतो. हे कलाकाराची जाण आहे, लक्ष देणार का. आणि म्हणूनच त्यांच्या हातात कला आहे. नाही तर काय काय उठत नाही जागेवली. ती म्हणतात तुझा पकवास तू घेऊन ये. राज, आई, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे, योद्धा या महाराष्ट्रातला आज गुडघ्यावर बसला, पदर पसरतोय महाराजांच्या समोर. राज, या 2 हातांनी लई सेवा केली तुमची. प्रत्येक युद्धात हा तानाजी उभा होता. राज, जेवढे तुमच्या देहावर वार झाले ना, एक बी वार होऊन नाही दिला हो. मी घेतला वार. खरंय का? होर तानाजी, खरंयस. गुडघ्याव का बसला ताना? ताना, सुभेदार असा नाही शोभत. राज, आम्ही वार घेतला का नाही एवढंच सांगा. घेतलाच ना. राज, ज्या दिवशी वार झाले ना, त्या दिवशी रात्रभर बायका पोरं उशाला बसली होती, लई रडत होती हो. राज, सावित्री बायको, तिने लावलेली हळदी, त्या हळदीलाही माझं रक्त थांबत नव्हतं. एवढा भयानक वार झालता राज. पण तो वार तुमच्या देहावरचा घेतला म्हणून माझ्या चेहऱ्यावर हास्य होतं. राज, रायबा म्हणतो आबासाहेब कारण का असता. हे रायबा, अरे शिवबा राजांच्या देहावरचा वार आहे, साधारण वार नाही हा. राज, प्रत्येक युद्धात हा जर तानाजी तुमच्या सोबत आहे, मग आजपर्यंत एवढे युद्धात आलो, एक युद्ध हरलो नाही राजा आपण. युद्ध जिंकल्यानंतर तुम्ही मला मिठी मारली आणि तुम्ही मला विचारलं, तानाजी हे वतन, ही जहागीर काय देऊ रे तुला आज. मग राजा काय घेतलं होतं तानाजीनं? राजा म्हणतात काहीच नाही घेतलंस. राजा मागितलं? राजा म्हणतात काहीच नाही मागितलं रे. राजा आज मागू का हो? ताना, अरे का भावनिक करतोस? नाही राज, भावनिक नव, आज मागू का? तानाजी
शिवबाच्या देहातला प्राण जरी मागितलास ना या वक्ताला प्राण देईन तुझ्यासाठी हा शिवबा महाग. राज प्राण देणार का जी? हो तानाजी प्राण देईन तुझ्यासाठी. मग राज तुमचा प्राण नकोय आम्हाला, फक्त ती कोढाण्याची मोहीम जी तुम्ही हाती घेतली ना ती माझ्या पदरात टाका. जातो हा ताना आणि घेतो तो कोढाणा. राज घेतो तो कोढाणा आणि शब्द आहे गवताची गंज पेटवल, कोढाण्यावर हा भगवा फडकवेल आणि त्या उदयभानाला उभा फाडल आणि मगच देहातला प्राण सोडल. याला कमिटमेंट म्हणतात. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवणे. काय निष्ठा आहे. आता निष्ठा निष्ठी, आता निष्ठा नाही. आणि ती बी कशी बी निष्ठा निष्ठी मनाला वाटते तशी. राजा काहीच बोलला नाही. आई अहो माहिती राजाला बी होतं तानाजी परत येणार नाही आणि माहिती तानाला बी होतं ताना परत येणार नाही. ताना माघार बघायचं नाही बस का. जा ताना रणी निगत शूर न पाहे माघार. रानात निघालेला शूर हा माग वळून बघत नसतो. गेले सूर्याजी माणूस रे. दादा शेलार मामा या युद्धात नाही बरं का. मामा ज्येष्ठ घरी होते. ज्येष्ठ कोणीतरी घरी असावं लग्न घरी म्हणून मोठं ज्येष्ठ होते शेलार मामा म्हणून ते लग्न घरी होते. आणि यशवंती घोरपड नाही, यशवंत घोरपडे ज्यांनी दोर टाकलाय तो. इतिहास सूक्ष्म पद्धतीने अभ्यासावा लागतो. गेला ना तानाजी गड उतरून. पण सजराव मालुसरेंची पावलं राहुली नाहीत आज. परत मालुसरे पायऱ्या सोडून वरती आली. राजांच्या खांद्यावर हात ठेवला. राज हे ताना अरे का आलास? तुला सांगितलं नव परत येऊ नको म्हणून. राज अरे एक गोष्ट मागायची राहिली ना. ताना अरे मृत्यू मागितलास रे. अरे माहिती तुला बी ये आई आणि माहिती मला बी आपला ताना येणार नाही. बघ आई परत आला ताना. ताना म्हणतो राजा अजून एक गोष्ट द्या ना. मागना ताना तुम्ही नाही का मागा मानला तो उदय भांडा 7 फुटाचा आहे. तलवार चालव की ढाल तोडतो. एका तलवारीत मुंडका आणतो आणि जर तलवार चालवलीच आणि झालाच तुमच्या तान्हाजीवर वार आणि पडलाच तुमचा तान्हाजी राज कोंढाण्याच्या मातीत तर हा प्राण तडफडत असताना एकदा शेवटची मिठी मारायला येताल का राज? हे रडले राजा आज. मिठी मारली ताना अरे माहिती कर तू येणार नाहीस. राजे जन्माला आलो स्वराज्यासाठी आणि आज मरणार बी स्वराज्यासाठीच. राजे अरे ताना तुझी गरज आहे, गरज आहे तुझी. ताना म्हणतो राजा आमची नव लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राज डोळे झाकणार नाही तानाजी. गेला हो तानाजी. आई सावित्रीने ओवळलं. सावित्री म्हणती जावं लागल का हो पोराचं लग्न आहे. सावित्री आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग आपल्या रायबाचं. रायबा काय म्हणणे? अरे अक्षदा टाकायला शुभा राजा येणार. भाग्यवान पोरगा आहेस रायबा. रायबा म्हणतो आबासाहेब आम्ही भी येतो तुमच्या सोबत. आताचा रायबा म्हणेन का असं? आताच कस तरी त्याचं 35 वर्षाचं टोनग झाले अजून लग्नी ठराणात. रेंजलाच नाही ती. नाही नाही खरंच हे गांभीर्य कळण्यासारखी गोष्ट आहे. तरुणांनो वेळ वाया जाऊन देऊ नका अजिबात. एकदाच आयुष्य परत नाहीच. अहो जिवंत राहिला पाहिजे आपण. हा कबीर महाराज काय 500-600 किलोमीटरवर न्यालाय म्हणजे त्याला फक्त 2 पैसे मिळाले म्हणूनच नाही आला. पण ज्या दिवशी 5-50 वर्षानंतर आम्ही जाऊ ना कधी बी जाऊ
आणि गेल्यानंतर आम्ही जिवंत राहिलो पाहिजे समाजात. 23 वर्षाचं आयुष्य भगतसिंग फासावर गेले. भगतसिंग रोना मत रोना मत. अरे तू रडलीस की कोण म्हण हा बलिदान दिलेला भगतची आई आहे. आई तुझ्या चेहऱ्यावर तेज पाहिजे. भगत फासावर गेले आणि आईच्या डोळ्यात शौर्याचे अश्रू. 23 वर्षाचं आयुष्य, 42 वर्षाचं आयुष्य तुकोबाराय जगाचा मालक घ्यायला आला. आम्ही हे जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. पण तुकोबाराय आज सगळ्यांच्या स्मरणात राहिले. 22व्या वर्षी विश्व माऊली ज्ञानोबाराय समाधीला गेले. ज्ञानेश्वरी हरिपाठ दिला, चांगदेव 65 दिली. ज्ञानोबारायांनी अमृत अनुभव दिला. ज्ञानोबाराय अहो संजीवन समाधी आजही आळंदीत तशीच आहे. जोपर्यंत संजीवन समाधी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार. विश्व माऊली ज्ञानोबाराय आजही स्मरणात आहेत. 50व्या वर्षाचं आयुष्य शिवरायांना. शिवभाराजे या जगाच्या पाठीवर महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा राजा म्हणून आजही या उभ्या जगात ज्यांच्या नियोजनावर अभ्यास केला जातो ते राजे म्हणजे शिवबाराजे आजही जिवंत आहेत. 32 वर्षाचं आयुष्य छत्रपती धर्मवीर संभाजीराजे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजणी दात जा सांगणारा राजा आणि औरंगजेबा समोर उभा राहत औरंगजेबाला थरथर करायला लावणारा राजा जो हिंदू धर्मासाठीच जगला आणि हिंदू धर्मासाठीच गेला तो छत्रपती धर्मवीर संभाजी राजा. दादा जर मी कधी पुन्हा येईन तेव्हा 1 तासाचे शंभूराजे सांगन. एका झपक्यातच उजय भान उडावला, औरंगजेब उडावला असता. लय खतरनाक संभाजी राजा. छोटे होते छोटे राजे, आबासाहेबांच्या पोटावर बसले. शंभूराजे काय प्रश्न पडला? शंभूराजे म्हणतात आबासाहेब आमची आई गेली हो, पण आई म्हणते संभाजी छावा आहे. हा छावा कोण असतो? आई साहेब जिजाऊ म्हणतात संभाजीराजे ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. छावा आहे संभाजी. काय योद्धा. इतिहास अंगावर शहारे उभे करतो कारण तो वास्तव आहे, तो शाश्वत आहे. भाऊ माझी तब्येत फार बिघडली होती. पण तुमच्या सगळ्यांचा उत्साह पाहून आल्या आल्या त्यांनी माझा चेहरा बघितला. एवढ्या लांबचा प्रवास करत इथपर्यंत ये ना. त्यांना म्हणलं दादा मी आज थांबणार आहे, आज प्रवास करायचीच इच्छा नाही. आमची बी आई घरी वाट बघते. आमची आई म्हणते कबीर महाराज जरा थोडा न्यार बोल बरं का, एका दिवशी अडचणीत येशील. आम्ही घरी येतानाच आईला सांगून येतो ज्या दिवशी तुझं पोरगा अडचणीत नाही त्या दिवशी हिंदू धर्मासाठी गेलं म्हणून सोडून दे. आम्ही जगलोच पाहिजे धर्मासाठी. महाराज खरंच आमचा काय द्या घेऊ आपला. सगळे आता रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झाले. ह्या दगडातून ह्या डोंगऱ्या कपारातून ही माणसाने स्वराज्य निर्माण केलं. काय वेळ होती. सावित्री म्हणती नका जाऊ, जावं लागल सावित्री. हे 2-3च वाक्य बोलणारे आणि सेवेला पूर्ण विराम देणारे. मला माहिती कीर्तन थोडंसं पुढे गेलं, माफी मागतो. 2च वाक्य. आज बी तानाजी मालुसरे जिवंत आहेत. भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता इथं बसलेला कष्ट करणारा शेतकरी म्हणजे माझा तानाजी मालुसरे आज बी जिवंत आहे. रात्री 2 वाजता गोळ्या लागले ना. रात्रीच्या 2 वाजता गोळ्या लागल्यावर रात्री 2 वाजता फोन केला बायकोला, ऐकलं का लेकरांची लय आठवण येते, लय गोळ्या लागल्या ग. लेक म्हणत होती बाबा दिवाळी साजरी करायची, तुमची माझी दिवाळी लक्ष्मीपूजनलाच. ज्या दिवशी सैनिक घरी येतो ना त्या दिवशी त्यांची दिवाळी. हे सोपं नाही बरं, त्यांचं साधारण काम नाही. तिरंग्यात गुंड्याला ते घरी आणला महाराज. लहान लेक रडती मोठ्यानी. लेक म्हणते आई अरे बापाला बघायचंय माझ्या. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सगळ्या सॅल्यूट करतात तिरंग्याला. माझे वडील नसतात गाई. सगळे म्हणतात अरे तुझा बाप कुठे.
मी म्हणते ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करता ना, हा तिरंगा अबाधित राहावा पण भारताच्या सीमेवर लढायला गेलाय माझा बाप. आणि खरं सांगू का आई, मला अभिमान आहे माझ्या बापाचा. आता तर माझा बापच जिवंत नाही, पुन्हा एकदा 26 जानेवारी 15 ऑगस्ट पुन्हा एकदा सगळ्या मैत्रिणी असतील, सगळ्यांचे वडील सोबत असतील, माझे वडील नसती नाही. सगळ्या विचारतील सांग ना तुझे वडील कुठे आहेत. मी अभिमानानं सांगेल, मी स्वाभिमानाने सांगेल, ज्या तिरंग्याला आपण सगळे मिळून सॅल्यूट करतो ना, हा तिरंगा असाच फडकत राहावा पण भारताच्या सीमेवर शहीद झाला माझा बाप. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए, कर चले हम फिदा जान वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. प्राण सोडला आणि शेतकरी तोही जगाचा पोशिंदा आहे. 10 रुपयाची मेथी मागितली आपण, त्याला वाटलं 20 रुपयाची जावी आज. खरं सांगू का, त्याच्या महालाला भाव नका करू, द्या त्याला. तेव्हाच खरंच पोरांना मिठाई घेऊन येईन. महाराज तानाजी मालुसरे गेले हो, लढले शेवटचा 1 मिनिट पुढे जात नाही. आता गेले महाराज तानाजी मालुसरे. बडी दादा त्या मातीत उभी होती, उदयभानानं वार केला, तानाने उदयभानावर वार केला, सगळे दुश्मन उडवले. काही मावळे पळायला लागले. उदयभानाचा समोर सूर्याने दोर कापला. सूर्या म्हणतो तुमचा बाप इथं मरून पडलाय. अरे पळता का, दोर कापलाय, उड्या मारून पडाल, भ्याड समजले जाल आणि लढून माराल तर इतिहासात सुवर्ण अक्षरात तुमचं नाव कोरलं जाईल. फिरा माघारी. मावळे माघारी फिरले. उदयभानाने एवढे वार केले तानाजी मालुसरेंवर. मालुसरे म्हणतात हे सूर्या, अरे काय बघतो तोंडाकडे, शब्द दिलाय राजाला, गवताची गंज पेटवायची, भगवा फडकवायचा आणि या सैतानाला उभा फाडायचा आणि मगच प्राण सोडायचा. उदयभान म्हणतो मेलाय तो ताना, सूर्या सोड त्याला म्हणाव, गड आमचा आहे. सूर्याने उभं केलं तानाजी मालुसरेंना. एक वार तू करायचा आणि एक वार मी करणार उदयभान. ज्याच्या वारात ताकद हा कोंढाणा त्याचा. हर हर महादेवची शिवगर्जना झाली आणि सपकन वार झाला. उदयभानाचा वार तानावर आणि तानाची शमशेर थेट उदयभानाच्या हृदयात धार करून दोघे खाली पडले आणि सूर्या धावत गेला आणि उदयभानाचा हात धरला आणि ताना म्हणतो हे सूर्या, अरे महाराष्ट्रातल्या मावळ्यानं केलेला वार फेल जात नसतो, मेलाय तो. पेटव गवताची गंज, फडकव भगवा आणि कळू द्या राजाला, राज तुमच्या तानानं कोणाना घेतला, राज कोणाना घेतला. गड आला, सिंह मात्र गेला. राजांनी मिठी मारली. तान्हा अरे प्राण सोडला कर माझ्यासाठी, स्वराज्यासाठी. महाराज धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. जगदंब म्हणत देहातला प्राण सोडला आणि स्वराज्यासाठी ही माणसं गेली. सजना हो, परत या भागात कधी आलो की खऱ्या अर्थानं कधी अफजल खान असेल, कधी तानाजी मालुसरे सांगत असेल, पण या सगळ्या गोष्टी सांगत असताना परत कधी आलो तर शंभूराजे सांगण्याचा प्रयत्न करेल. आई या जगाच्या पाठीवर असा योद्धा नाही. आम्ही ज्या मातीत येतो नाहीत ना, तिकडे सगळे गडे किल्ले आहेत. ही माझी दाढी सगळी बघतात, माझ्या दाढी इकडं, ही अफजल खानाची नाही बरं का, महाराजांच्या मावळ्याची दाढी आहे. या मातीत आम्ही जन्माला आलो आणि या मातीत आमचा शेवट होणार आहे. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी समर्पित करतो, अर्पण करतो. बोलताना काय चुकलं, वाणीतून एखादा शब्द गेला, अंतकरणातून माफी मागतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर बोल जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली.